नमस्कार, मी डॉक्टर विजय बल्लाळ, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा वाशिम। आज माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी महाराष्ट्र शासनाचा अर्थसंकल्प सादर केला, ज्यामध्ये आरोग्य विभागाकरिता भरपूर अशी तरतूद करण्यात आली। महाराष्ट्रामध्ये नव्याने स्थापन झालेले 11 वैद्यकीय महाविद्यालय यांच्या बांधकामांकरिता तरतूद करण्यात आली। हे जे 11 वैद्यकीय महाविद्यालय आहेत, हे विशेषतः जे छोटे जिल्हे आहेत अशा जिल्ह्यांमध्ये स्थापन झालेले आहेत। हे बांधकामं जेव्हा पूर्ण होतील तेव्हा या ग्रामीण भागातील जे जिल्हे आहेत तेथील नागरिकांना विविध प्रकारच्या आरोग्य सेवा या मोफत मिळतील। सोबतच या महाविद्यालयांमधून जे प्रशिक्षित डॉक्टर बाहेर पडतील ते आपल्या महाराष्ट्राच्या आरोग्य विभागासाठी एक चांगली संधी असेल। नागपूर येथे महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य संस्था स्थापन करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे, ज्या संस्थेमार्फत विविध असे डॉक्टर्स आहेत जे शासकीय सेवेमध्ये वैद्यकीय अधिकारी आहेत, त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं जाईल। जे प्रशिक्षित डॉक्टर आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जाऊन अजून चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकतील। सोबतच विविध सामान्य रुग्णालयांच्या बांधकामांकरिता वाढीव खाटा असतील किंवा त्या बांधकामांच्या इमारतीची तरतूद असेल ती केल्या गेली आहे, ज्यामुळे विविध नागरिकांना जास्त खाटा झाल्यामुळे सुविधा चांगल्या प्रकारच्या मिळतील। अशा प्रकारचा हा आरोग्य विभागाकरिता सर्वस्वी चांगल्या प्रकारचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे।